हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आज रात्री काल रात्रीची माझी थोडीशी भांडी शिल्लक होती. ती भांडी आता इथं मी थोडी घासून घेतली, कारण रात्री जरा मला वेळ भेटला नाही, त्यामुळं तशीच राहिली होती. मग सकाळी आंघोळीच्या अगोदर म्हणलं भांडी वगैरे सगळं घासून स्वच्छ असले की मग आपल्याला स्वयंपाक करायला जरा उत्साह येतो. त्यामुळं सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून ठेवली आणि इकडची रूम आवरायला घेतली. ही रूम वगैरे थोडीशी मी आवरून घेतली. इकडं पण थोडा पसारा झालता. आणि त्याच्यानंतर माझं आंघोळ वगैरे झाल्यानंतर माझं आवरायला घेतलं आणि आवरून झाल्यानंतर थोडीशी इकडं देवपूजा वगैरे पण करून घेतली. आणि त्याच्यानंतर आता लागायचं स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर म्हणलं आज जरा नाश्त्यासाठी काहीतरी बनवावं. तर त्याच्यासाठी थोडेसे पोहे भिजत घातले आणि तोपर्यंत इकडे कंपनीतनं काहीतरी पार्सल म्हणजे ह्यांनी काहीतरी आणलं होतं. तर म्हणलं बघावं ह्यात काय. तर मी खोललं तर याच्यामध्ये थोडं सगळे ड्रायफ्रूट्स थोडे असे सगळे ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे सगळं मिक्स केलेलं यांना पॅक कंपनीने दिलेलं आहे. हे थोडंसं मी बघितलं आणि त्याच्यानंतर लगेच नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्यामध्ये आज मी पोहे बनवले. तर पोहेसाठी भरपूर असा कांदा चिरून घेतला आणि कांदा, हिरवी मिरची, त्याच्यात शेंगदाणे आमच्यात आवडतात त्यामुळे शेंगदाणे घातले आणि मस्त त्याला फोडणी दिली. आणि पोहे नाश्ता माझा सगळा तयार झाला आता. आणि पुढचं जे काय रुटीन आहे ते मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते. तर थँक्यू. भेटूया माझ्या उद्याच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्याच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया.